श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की सोमवती अमावस्येला कुठल्या 5 ठिकाणी दिवा लावावा। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करा आणि चारही बाजूंना तुपाचा दिवा लावावा। त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात। आता आपण बघूयात कुठले 5 ठिकाण जे आहेत ते तुम्ही दिवा लावायचा आहे। तर सर्वात पहिला आहे सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण करा। पूर्वजांना यामुळे आनंद होतो आणि गरिबी नष्ट होते। दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे सोमवती अमावस्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत लावा। पूर्वज अमावस्येला पृथ्वीवर येतात। पूर्वज पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे लावले जातात। तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे सोमवती अमावस्येला श्री हनुमानासमोर दिवा लावावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा यांचे पठण करावे। त्यामुळे शत्रूचा नाश होतो आणि शनी दोष ज्यांना असेल त्या दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। चौथा उपाय आहे तो म्हणजे गरुड पुराणात अमावस्या तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि पितृकवच आणि पितृस्तोत्राचे पठण करावे असे सांगितले आहे। हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे। या उपायाने आपले जे पितर असतात, जे पितृदोष असतात तो सर्व नाहीसे होतात आणि पितरसुद्धा प्रसन्न होतात। पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे अमावस्येच्या संध्याकाळी लाल केशर आणि कुंकू घालून तुपाचा दिवा पेटवावा। यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्ताचे पठण करावे। तर हे होते सोमवती अमावस्येला कुठल्या 5 ठिकाणी दिवे लावण्याचे उपाय। तुम्ही सुद्धा एखादा उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।